जय भीम बांधवांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील चंद्र सोनकांबळे, इतिहास विभाग प्रमुख लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. बांधवांनो, आता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यापासून भारताची जनगणना सुरू होत आहे. या जनगणनेमध्ये आपण विशेष करून बौद्ध धर्मीयांनी आपली जात आणि आपला धर्म कोणत्या पद्धतीने लिहावं अशा प्रकारचा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अनेक सोशल मीडियावरनं अनेक तज्ज्ञांनी भारतीय बौद्ध महासभेने, महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर काढलेला आहे. भारतीय बौद्ध महासभेनं देखील परिपत्रक काढलेलं आहे. बांधवांनो, आपला धर्म बौद्ध आहे आणि जात महार आहे. ज्या पेशवाईला कापली ती महार जात आपली पराक्रमी जात आहे. त्या महार जातीचा उल्लेख आपल्या ह्या जनगणनेमध्ये जातीच्या रकान्यामध्ये आपण सर्वांनी करावा. कारण महार या जातीला शौर्याचा, पराक्रमाचा, स्वाभिमानाचा, विद्वत्तेचा आणि शील आणि चारित्र्याचा मोठा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आणि पेशवाईला कापण्याच्या महारांच्या रूपानं आपल्याला मिळालेले आहे. म्हणून आपली जात महार आपण लिहावी आणि महार लिहिल्यानं आपली महाराष्ट्रातील संख्या किती आहे त्या अनुषंगानं काय होणार आहे की संभाव्य कालखंडामध्ये महार जातीच्या एकूणच प्रगतीला रोखण्यासाठी म्हणून अ व कडच्या माध्यमातून शासनाकडून किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आरक्षणाची तोडफोड करून केवळ आणि केवळ महार जातीला म्हणजेच बौद्ध धर्माने केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवरून चालत असताना स्वतःच्या विकासाला, स्वतःच्या प्रगतीला जे शिखरे अनेक गाठलेले आहेत त्या शिखरांना रोखण्यासाठी म्हणून अ ब कडच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाची तोडफोड या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून आपली बौद्धांची संख्या किती आहे ही सगळ्यांना कळावी आणि त्याप्रमाणे भविष्यात अ ब कड जर झालं तर आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्या आरक्षणाचा वाटा मिळावा. यासाठी जात ही महार लिहा आणि आपला धर्म बौद्ध लिहा. कारण या देशामध्ये असलेल्या अनेक धर्मांपैकी ज्याला हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, पारसी धर्म, ख्रिश्चन धर्म या धर्माप्रमाणे बौद्ध धर्म हा देखील आपल्या भारतातला मूळ धर्म आहे, जो की या सगळ्या धर्माला सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला विज्ञानाचे, ज्ञानाचे, विवेकाचे धडे देणारा, मानवी समतेचा विचार देणारा धम्म आणि धर्म म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. जात बाबासाहेब आंबेडकरांनी बदललेली नाही. म्हणून बांधवांनो, सगळ्यांना विनंती की या जनगणनेमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या प्रकारचा, कुठल्याही प्रकारची लाज, कुठल्याही प्रकारचा आविर्भाव न बाळगता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी जातीच्या रकान्यामध्ये महार लिहा आणि धर्माच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहा. म्हणजे आपली धर्माची संख्या आणि बौद्धांची जातीची संख्या आपल्या सगळ्यांना कळून येईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे वाटचाल करून एकजूट आम्ही एक संघ राहता येईल. यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपण सर्वांनी जातीच्या रकान्यात महार आणि धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहून आपली जनगणना पूर्ण करावी. धन्यवाद. जय हिंद.